महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी, तलाठी भरती ज्याची 1 वर्षभरापासून विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. तलाठी भरतीची ऍडव्हर्टाइज आलेली आहे. त्याच्या जागा एमपीएससीने घोषित केलेल्या आहेत. अगोदरपासूनच निश्चित होतं की तलाठी भरती ही आता एमपीएससी कडे गेलेली आहे. अगोदर टीसीएस आणि आयबीपीएस सारख्या संस्था ही भरती घेत होत्या, परंतु विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आता ही भरती प्रक्रिया एमपीएससी कडे गेली होती आणि एमपीएससी ने आजच याबद्दलचं नोटिफिकेशन जे आहे ते घोषित केलेलं आहे आणि एकूण ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी 1539 जागांचं मागणी पत्र एमपीएससी कडे आलेलं आहे. बघा, 1539 जागांचं मागणी पत्र हे एमपीएससी कडे आलेलं आहे. एमपीएससी ने हे डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे आता तलाठी भरती ही एमपीएससीच्या ग्रुप सी मध्ये ऍड झालेली आहे. तलाठीसाठी तुम्हाला अगोदरचा पॅटर्न फॉलो करायचा गरज नाहीये. तुम्ही आतापर्यंत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी परीक्षेची तयारी करत होता तोच अभ्यासक्रम आता तलाठीसाठी आहे. तुम्हाला वेगळा करायची गरज नाही. एमपीएससीच्या गट क मध्ये ही तलाठी भरती आता विलीन झालेली आहे. म्हणजे आता ही परीक्षा 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ऑफलाईन, ठीक आहे, ऑफलाईन पद्धतीने. म्हणजे अगोदर गट क मध्ये जे 6 पद होते, ठीक आहे, त्या 6 पदामध्ये आता तलाठी आणि सोबतच काही ही पद ऍड केलेली आहेत. बघा, ठीक आहे, जसं तलाठी ग्राम महसूल अधिकारी 1539 जागा, त्यानंतर तुमचं वरिष्ठ अभियोग्यपाल किंवा वरिष्ठ लिपिकच्या 11 जागा, सहाय्यक अधीक्षकच्या 11 जागा किंवा तुमचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय ज्याचं फिशरी वगैरे झालं त्यांच्या 254 प्लस 230 जागा, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखनीच्या 255 जागा, असे एकंदरीत आज 3088 जागांचं मागणी पत्र एमपीएससी कडे आलेलं आहे आणि त्याचं हे नोटिफिकेशन आहे. 3088 म्हणजे अगोदर 2619 जागा ऑलरेडी ऍडव्हर्टाइज मध्ये होत्याच. 2619 जागा ऍडव्हर्टाइज मध्ये होत्या. त्याच्यामध्ये आता ह्या 3088 जागा ऍड झाल्यात. त्याच्यामध्ये 1539 जागा ह्या तलाठीच्या ऍड झाल्यात आणि एकूण ही ऍडव्हर्टाइज झाली ती 5707 जागांची. किती? 5707 जागांची. म्हणजे महाराष्ट्रातली 2026 मधली ही सर्वात मोठी अशी मेगा भरती आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आता कुठलाच वेळ वाया घालवायचा नाहीये. तुम्ही इतके जे काही कष्ट केलेत त्याचा आता सोन्यामध्ये सुवर्ण संधीमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. तुम्हाला नोकरी लागणारच आहे. तुमच्या कष्टाचा आता चीज होणारच आहे. त्यामुळे टाइमपास करू नका आणि अभ्यासाला लागा. याचा अभ्यासक्रम म्हणजे गट क पूर्व परीक्षेचाच आहे. तो कसा बरं? 100 प्रश्न आहेत आणि 100 मार्क आहेत. 100 प्रश्न 100 मार्क आहेत. 1 तासाचा पेपर असणार आहे. निगेटिव्ह सिस्टम 1/4 आहे. राज्यघटना हा विषय 15 प्रश्न आहेत. अर्थशास्त्र विषयावर 15 प्रश्न आहेत. सामान्य विज्ञानावर 15 प्रश्न आहेत. चालू घडामोडीवर 15 प्रश्न आहेत. इतिहासावर 10, भूगोलावर 10, तर मॅथ आणि रिझनिंग वर 20 प्रश्न आहेत. असे हे 100 प्रश्न आहेत आणि 100 मार्क आहेत. म्हणजे एक प्रश्न 1 मार्काला आहे आणि निगेटिव्ह सिस्टम 1/4 आहे. म्हणजे जर 4 प्रश्न चुकले तर एक तुमचा जो बरोबर आला त्याचं तुमचे मार्क वजा होणार आहेत आणि वेळ तुम्हाला 1 तासाचा दिलाय. आणि ऑफलाईन असणार आहे ही परीक्षा. 25 ऑक्टोबरला तुमची ही परीक्षा असणार आहे. त्यामुळे तुम्ही झपाटून अभ्यास करायचा आहे. अगोदर अभ्यास केला त्याचं चांगलं रिव्हिजन करा, चांगलं प्रॅक्टिस करा मित्रांनो. तुमच्यासाठी ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे. या संदर्भात आपण सुद्धा बॅच अनाउन्स करणार आहोतच. त्याबद्दल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिटेल्स माहिती मिळणारच आहे. सो मित्रांनो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जोरदार तयारी लागा मित्रांनो. यस, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.